सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे। केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय गोलमेज परिषद नवी दिल्ली येथे पार पडली। या परिषदेत एकमताने राष्ट्रीय घोषणापत्र 2026 स्वीकारण्यात आलं। शुद्ध आणि अचूक मतदार यादी ही लोकशाहीची पायाभूत गोष्ट आहे। पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने निवडणुका घेणं लोकशाही अधिक मजबूत करतं, असं या घोषणेमध्ये म्हटलं आहे। राष्ट्रीय आणि घटनात्मक हित लक्षात घेऊन देशभरातील राज्य निवडणूक आयुक्तांसोबत समन्वय वाढवण्यासाठी परस्पर मान्य यंत्रणा आणि कायदेशीर चौकट तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। यामध्ये ECI नेट, EVM, मतदार याद्या आणि भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेतल्या जागतिक दर्जाच्या सुविधांचा वापर सामायिक करण्याचाही यामध्ये समावेश आहे। पंचायत आणि महापालिका निवडणुकांचे कायदे संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुकांच्या कायद्यांची सुसंगत करण्यासाठी निवडणूक आयोग आणि राज्य आयोग एकत्र काम करतील, असंही यामध्ये सांगण्यात आलंय। राज्य निवडणूक आयोगानं आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी व्हावं अशी विनंतीही करण्यात आली। राष्ट्रीय गोलमेज परिषद दरवर्षी घेण्याचा प्रस्ताव यामध्ये मांडण्यात आलाय। या परिषदेमध्ये राज्य आयोगानं दिलेल्या सर्व सूचना कायदेशीर आणि तांत्रिक अधिकाऱ्यांची संयुक्त टीम तपासणार आहे। पुढच्या 3 महिन्यांमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशनिहाय अहवाल सादर केला जाईल। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या भाषणात शुद्ध मतदार यादीचं महत्त्व अधोरेखित केलं। पात्र मतदारांचा समावेश आणि अपात्र मतदार वगळण्यासाठी विशेष पुनरावलोकन मोहीम सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सध्या 12 राज्यांमध्ये ही मोहीम सुरू असून त्यापैकी 11 राज्यांनी मतदार याद्या प्रसिद्ध केल्यात। 27